AI, ग्लोबल स्लोडाऊन आणि रिस्ट्रक्चरिंग याच्यामुळं बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या ले ऑफ करतात आणि ले ऑफ नंतर चांगल्या सॅलरीवरचे त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत हे वेगवेगळ्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये यायला लागले. यातला सगळ्यात मोठा फायनान्शियल क्रायसिस काय माहिती आहे? त्यांच्याकडं आज मेडिक्लेम पॉलिसीज नाही आहे. जोपर्यंत ते एम्प्लॉयमेंटमध्ये होते तोपर्यंत कॉर्पोरेट मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ते कव्हर होते आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा इन्शुरन्स त्यांनी कॉर्पोरेटमध्येच केलेला होता आणि आता ना त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे ना त्यांच्या आईवडिलांकडे. ज्या लोकांनी आधीपासून इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवला होता ते स्मार्ट ठरले, पण आता ज्या लोकांचा ले ऑफ झालेला आहे त्या लोकांनी नवीन पॉलिसी घ्यायचा विचार केला तरी वेटिंग पिरियड्स आणि एक्सक्लुजन संपून सगळे गोष्टी कव्हर व्हायला बरेच कालावधी लागू शकतो. तुम्ही पण सॅलराईड असाल आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी आणि पेरेंट्ससाठी जर कॉर्पोरेट मेडिक्लेम पॉलिसीवर अवलंबून असाल तर आजच जागा व्हायची वेळ आलेली आहे.